आपल्या प्रत्येक ऋतूची, प्रत्येक महिन्याची वेगवेगळी खासियत आहे आणि प्रत्येक महिन्यानुसार, प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार विहारसुद्धा बदलत असतो. तर चला, बाहेर जोरदार पाऊस चालू आहे आणि आषाढ महिना चालू आहे. आषाढ महिना म्हटलं की वेगवेगळे तळणीचे पदार्थ आलेच, म्हणजेच आमच्याकडे त्याला आखाड तळण म्हणतात. तर आखाड तळण का करावे हे तुम्हाला सांगते. कारण आषाढ महिन्यात पावसामुळे आपली पचनक्रिया मंदावलेली असते. आपल्याला वेगवेगळे संसर्गजन्य आजार होतात. तर ह्या संसर्गजन्य आजारापासून शरीराला उष्णता मिळावी, आपली पचनक्रिया चांगली व्हावी म्हणून हे वेगवेगळे तळलेले पदार्थ खाल्ले जातात. तर आज मी इथे मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या करणार आहे. त्याच्यासाठी इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून ती घालून घेतलेली आहे. पुन्हा जगभराचे सगळे मसाले घातले, मीठ घातलं, 2 चमचे पांढरे तीळ घातले आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घेतला. पुन्हा तो 10 मिनिटं बाजूला ठेवला आणि परत मळून त्याचा एक मोठा गोळा घेऊन चपाती लाटून घेतली आणि त्याच्या अशा पुऱ्या करून घेतल्या. इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेलामध्ये मस्त अशा खरपूस पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर माझं तर आखाड तळण झालं. तर तुमचं आखाड तळण झालं का? आखाड तळणाला कोणता पदार्थ केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.